नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण पॉलिसीज फॉर द स्किल डेव्हलपमेंट अँड व्होकेशनल एज्युकेशन याबद्दल शॉर्टकटमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आता बघा की पॉलिसीज म्हणजे काय. अ सेट ऑफ रूल्स और गाईडलाईन्स मेड बाय द गव्हर्नमेंट टू अचीव द गोल. इट इज द लॉंग टर्म डायरेक्शन और लॉंग टर्म प्लॅन. म्हणजे आता बघा मिशन आणि पॉलिसीमध्ये एक छोटासा फरक असतो की मिशन जे असते ही शॉर्ट टर्म गोल असते किंवा शॉर्ट टर्म प्लॅन असते. तर जे पॉलिसीज असते तो काय असते की एक लॉंग टर्म प्लॅन असते आणि कशासाठी टू अचीव द गोल. आता बघा त्याच्यामध्ये पहिली नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी 2009 आली आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की प्रोव्हाइड द स्किल फॉर 500 मिलियन पीपल बाय 2022. म्हणजे 2022 पर्यंत 500 मिलियन पीपलला स्किल प्रोव्हाइड करणे हे 2009च्या पॉलिसीमध्ये सांगण्यात आलं. त्याच्यानंतर आलं, थोडं मी क्लिअर करतो याला. हां. त्याच्यानंतर नंतर आलं की मेक इन इंडिया 25 सप्टेंबर 2014ला. ही तारीख सुद्धा बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारतात. ही तारीख सुद्धा एक लक्षात ठेवायचं की 25 सप्टेंबर 2014ला मेक इन इंडिया हे सुरू झालं होतं. आता बघा पर्पज काय होता. क्रिएट अँड एन्करेज द कंपनीज टू डेव्हलप मॅन्युफॅक्चर अँड असेंबल द प्रोडक्ट्स इन इंडिया. म्हणजे भारतामध्येच त्यांनी डेव्हलप मॅन्युफॅक्चर आणि असेंबल सुद्धा प्रोडक्टचं भारतामध्येच करायचं आहे. तर हे याच्यामध्ये नॅशनल मेक इन इंडियामध्ये सांगण्यात आलं. याचा ऑब्जेक्टिव्ह काय होते. तर इन्क्रीज द मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ग्रोथ रेट 12 ते 14% पर ॲनम. नंतर होतं क्रिएट द 100 मिलियन किंवा 100 मिलियन मॅन्युफॅक्चरिंग जॉब बाय 2022. आता जे सुरुवातीच्या वेळेस 2022 झालं होतं, पण त्याच्यानंतर 2025 हे असं रिवाईज एक वर्ष करण्यात आलं. हे मॅन्युफॅक्चरिंग इथं कट करा, हे चुकून आलं. नंतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कंट्रीब्युशन टू द GDP इज इन्क्रीज बाय 25% बाय 2025. त्याच्यामध्ये पहिले 2022 हे वर्ष ठरवण्यात आलं होतं, पण त्याच्यानंतर रिवाईज करून हे 2025 पर्यंत ठरवण्यात आलेलं आहे. नंतर मेक इन इंडिया 2.0 जे आहे त्याचं लॉन्च 2021 मध्ये लॉन्च करण्यात आलं. आता त्याच्यामध्ये बघा फोकसिंग ऑन द 27 सेक्टर टू टर्न इंडिया इंटू ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग डिझाईन अँड इनोव्हेशन हब. आता इथं याच्यामध्ये फक्त आपल्याला हे 27 सेक्टर एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी एवढं काही पाठ करायची गरज नाही. आला तर तिथंच प्रश्न येणार. नंतर नॅशनल पॉलिसी फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप 2015 मध्ये काय सांगण्यात आलं. आता इन 2009 पॉलिसी फोकस ऑन स्किल, फक्त त्याच्यामध्ये स्किलवरच फोकस करण्यात आला होता. परंतु हिअर 2015 फोकस ऑन स्किल अँड एंटरप्रिनरशिप दोन्हीवर, म्हणजे स्किल प्लस एंटरप्रिनरशिप या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहेत. अंडर दिस पॉलिसी व्होकेशनल ट्रेनिंग. आता बघा, अंडर दिस पॉलिसी व्होकेशनल ट्रेनिंग शुड स्टार्ट फ्रॉम क्लास 9, म्हणजे 9व्या वर्गापासून व्होकेशनल ट्रेनिंग हे सुरू करण्यात यावं असं ठरलं होतं. फॉर दॅट 25% स्कूल शुड बी अफिलिएटेड विथ द व्होकेशनल एज्युकेशन. त्याच्यासाठी जे 9व्या वर्गापासून व्होकेशनल ट्रेनिंग सुरू करण्यासाठी 25% स्कूल शुड बी अफिलिएटेड टू द व्होकेशनल एज्युकेशन हे सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं. हां, नंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा की नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन किंवा स्किल इंडिया मिशन ज्याला आपण म्हणतो, तर सुरू कधी झालं की 15 जुलै 2015 वर्ल्ड युथ स्किल डे. त्या दिवशीच वर्ल्ड युथ स्किल म्हणजे वर्ल्ड युथ स्किल डे होता. आणि 15 जुलैमध्ये फर्स्ट वर्ल्ड युथ स्किल डे सेलिब्रेटेड. म्हणजे 2015ला पहिल्यांदाच 15 जुलै हा वर्ल्ड युथ स्किल डे सेलिब्रेट करण्यात आला होता. परंतु तो पास UN जनरल असेंब्लीमध्ये 2014, म्हणजे युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये तो 2014ला पास झाला होता. मेन पर्पज नॅशनल स्किल इंडिया मिशनचं काय की प्रोव्हाइड स्किल ट्रेनिंग टू द युथ अँड प्रमोट द सेल्फ एम्प्लॉयमेंट. म्हणजे युथला किंवा तरुणांना स्किल किंवा ट्रेनिंग देणे आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी त्यांना प्रमोट करणे, ह्या जे काय स्किल इंडिया मिशन आहे त्याचा पर्पज होता. आता मिनिस्ट्री कोणती रेग्युलेट करते स्किल इंडिया मिशन, तर हे मिनिस्ट्री MSD, म्हणजेच कोणती मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप, ही मिनिस्ट्री त्याला रेग्युलेट करते. आता त्या मिनिस्ट्रीची स्थापना कधी झाली होती, 9 नोव्हेंबर 2014. त्यामुळे द 9 नोव्हेंबर सेलिब्रेट ॲज अ नॅशनल एंटरप्रिनरशिप डे. त्यामुळेच ते, कारण MSD मिनिस्ट्रीची स्थापना जी आहे, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप, त्याची स्थापना जे इस्टॅब्लिश 9 नोव्हेंबर 2014, त्यामुळे 9 नोव्हेंबर 2014 हा नॅशनल एंटरप्रिनरशिप डे म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो. आता मेन पर्पज काय होता स्किल इंडिया मिशनचा,
टू ट्रेन द 40 करोड पीपल इन द इन इंडिया इन डिफरंट स्किल बाय 2022, म्हणजे 40 कोटी लोकांना वेगवेगळ्या स्किलमध्ये 2022 पर्यंत त्यांना ट्रेनिंग देणे किंवा त्यांना ट्रेन करणे हा याचा प्रमुख एम होता. आता याच्यामध्ये कोणकोणते पार्ट आहेत बघा. पार्ट ऑफ द स्किल इंडिया मिशन, त्याच्यामध्ये पहिली प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, नंतर JSS म्हणजे ज्याला जनशिक्षण संस्थान आपण म्हणतो, NAPS नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम, संकल्प स्ट्राईव्ह स्कीम, नंतर SLS म्हणजे स्किल लोन स्कीम, नंतर DDU-GKY म्हणजे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना, नंतर ISDS म्हणजे क्रिएशन ऑफ इंडियन स्किल डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. हे आता बघा की आपण हे एवढी लिस्टमध्ये लिहिलं, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर स्किलच्या रिलेटेड आणि जर ते MSD मंत्रालय रेग्युलेट करत असेल तर ते सुद्धा याच्यात स्किल इंडिया मिशनचाच पार्ट आहे असं कन्सिडर करून त्याला सुद्धा आपण राईट कन्सिडर करणार. नंतरचा पार्ट इंडस्ट्रियल पॉलिसीज. आता बघा, इंडस्ट्रियल पॉलिसीज मीन्स गव्हर्नमेंट प्लॅन अँड डिसिजन टू डेव्हलप द इंडस्ट्रीज इन द कंट्री. इट डायरेक्टली अफेक्ट द व्होकेशनल एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट. आता बघा, इंडस्ट्रियल पॉलिसी जे आहे, आता शेवटी काय असते की स्किल आणि ज्याला आपण म्हणतो स्किल किंवा व्होकेशनल एज्युकेशन कशासाठी द्यायचं असते. एक तर त्यांना काहीतरी इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचा किंवा स्वतःचे स्टार्टअप किंवा छोटीशी स्मॉल स्केल इंडस्ट्री किंवा लार्ज स्केल इंडस्ट्री तो सुरू करेल, म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली तो जे काय इंडस्ट्रीच्याच रिलेटेड आहे ना, त्याच्यामुळे इंडस्ट्रियल पॉलिसीचा अभ्यास करणे ही सुद्धा इथं महत्त्वाचं ठरते. आता बघा, इम्पॉर्टंट इंडस्ट्रियल पॉलिसीज काही महत्त्वाच्या, आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा इंडस्ट्रियल पॉलिसीज आहेत, परंतु आपण एकदम महत्त्वाच्याच इंडस्ट्रियल पॉलिसी इथे डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली इंडस्ट्रियल पॉलिसी रिझॉल्युशन 1948, म्हणजे ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिली इंडस्ट्रियल पॉलिसी किंवा पहिलं औद्योगिक धोरण हे सुरू करण्यात आलं होतं. नंतर इंडस्ट्रियल पॉलिसी रिझॉल्युशन 1956चा औद्योगिक धोरण, इंडस्ट्रियल लायसन्सिंग पॉलिसी 1970, न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 1991 आणि ड्राफ्ट ऑफ न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 2023. ड्राफ्ट का म्हटलं की कारण की तो कच्चा मसुदा आहे, आणखीन त्याच्यामध्ये फायनल असं काही झालं नाही किंवा त्याची फायनल गाईडलाईन्स सध्या कुठंच डिक्लेअर झाल्या नाही, त्याच्यामुळे आपण ड्राफ्ट ऑफ न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 2023 असं म्हटलेलं आहे. हम्म. आता बघा, त्याच्यामध्ये आपण पहिले लिहिलं की इंडस्ट्रियल पॉलिसी रिझॉल्युशन 1948, कारण की त्याच वर्षी फॅक्टरी ऍक्ट 1948 हा सुद्धा पारित झाला होता आणि स्वातंत्र्यानंतर लगेच एका वर्षांनी पहिलं औद्योगिक धोरण 1948 हे सुरू करण्यात आलं होतं. लेड द फाउंडेशन ऑफ मिक्स इकॉनॉमी इन इंडिया बॅलन्सिंग पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर. मिक्स इकॉनॉमी म्हणजे काय, पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरचं कॉम्बिनेशन जर असेल तर त्याला मिक्स इकॉनॉमी असं म्हणतो. डिवायडेड इंडस्ट्रीज इन टू 4 कॅटेगरी. आता 4 कॅटेगरी कोणत्या की पहिली कॅटेगरी इंडस्ट्रीज विथ एक्सक्लुझिव्ह स्टेट मोनोपोली, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा शासनाच्या पूर्ण मक्तेदारीमध्ये असणे, त्याला पहिल्या कॅटेगरीमध्ये आपण टाकलं. याच्यामध्ये 3 इंडस्ट्रीज आहेत. AR असं लिहितो मी त्याला, आर्म्स अँड ॲम्युनिशन, ॲटॉमिक एनर्जी आणि रेल ट्रान्सपोर्ट. नंतर इंडस्ट्रीज विथ गव्हर्नमेंट कंट्रोल, त्याच्यामध्ये 18 इंडस्ट्रीज आहेत. आता 18 इंडस्ट्रीज कोणत्या काय आहेत हे पाठ करायची गरज नाही, फक्त एक लक्षात ठेवलं तरी चालेल. 18 इंडस्ट्रीज. मिक्स सेक्टर म्हणजे काय, पब्लिक आणि प्रायव्हेटचं दोघांचं कॉम्बिनेशन असेल तर त्याला आपण मिक्स सेक्टर म्हणतो. नंतर इंडस्ट्रीज अंडर प्रायव्हेट सेक्टर, इंडस्ट्रीज नॉट कवर्ड अंडर एनी ऑफ द अबव कॅटेगरीज फेल इन टू दिस गॅरंटी. म्हणजे वरच्या कॅटेगरी म्हणजेच काय, वरच्या 3 कॅटेगरीमध्ये जर त्याचं कन्सिडरेशन नाही झालं तर त्याला आपण म्हणतो की इंडस्ट्री अंडर प्रायव्हेट सेक्टर. नंतर इंडस्ट्रियल पॉलिसी रिझॉल्युशन 1956, म्हणजे 1956चा औद्योगिक धोरण. आवडी कॉन्फरन्स जे काँग्रेसचं 1955ला झालं, त्याच्यामध्ये म्हणजे समाजवादी धोरणाचा तत्व स्वीकार केला होता. म्हणजे इंडिया ॲक्सेप्टेड द गोल ऑफ सोशलिस्ट पॅटर्न ऑफ द सोसायटी. सोशलिस्ट पॅटर्न म्हणजे काय, डेव्हलप विथ द इक्वॅलिटी. हे पॅटर्न आहे, तर चुकून माझं पॅटर्न झालं, डेव्हलप विथ द इक्वॅलिटी. आता बघा, याच्यामध्ये फोकस ऑन सोशल इन्क्लुजन, एम्फेसिस ऑन द रिडक्शन ऑफ द रिजनल डिस्पॅरिटी या गोष्टीवर भर देण्यात आला होता. कारण की म्हणजे समाजवादी धोरणावरच हे औद्योगिक धोरण स्वीकारलं होतं ना, त्याच्यामुळे फोकस ऑन सोशल इन्क्लुजन आणि एम्फेसिस ऑन द रिडक्शन ऑफ रिजनल डिस्पॅरिटी म्हणजे प्रादेशिक विषमता
कमी करणे हे सुद्धा याच्यावर सुद्धा त्याच्यामध्ये जोर देण्यात आला होता. द पॉलिसी ऑल्सो कॉल्ड ॲज इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की या धोरणाला इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं म्हटलं जाते. नंतर याच्यामध्ये 3 क्लासिफिकेशन केलं, शेड्यूल ए, शेड्यूल बी आणि शेड्यूल सी. शेड्यूल ए मध्ये मोनोपोली ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट, 17 उद्योग आहेत त्याच्यामध्ये. मिक्स सेक्टर म्हणजे काय की याच्यामध्ये दोघांचे कॉम्बिनेशन म्हणजे गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट दोघांनाही याच्यामध्ये संधी असते. आणि शेड्यूल सी मध्ये इंडस्ट्रीज नॉट मेन्शन इन द शेड्यूल ए ऑर बी, म्हणजे ए आणि बी मध्ये जे काय ज्याचा समावेश होत नाही त्याला शेड्यूल सी मध्ये टाकण्यात आलेलं असते. नंतर इंडस्ट्रियल लायसन्सिंग पॉलिसी 1970, MRTP ऍक्ट. त्याच्या अगोदरच MRTP ऍक्ट MRTP ऍक्ट 1969 हा पारित करण्यात आला होता. मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस ऍक्ट 1969, धिस वॉज रिप्लेस बाय द कॉम्पिटिशन ऍक्ट 2002. म्हणजे MRTP ऍक्ट म्हणजेच काय की जे हे आर्थिक गोष्टीचं केंद्रीकरण रोखणे, आर्थिक गोष्टीतील भ्रष्टाचार रोखणे किंवा जे काय इलिगल गोष्टी आहेत ते रोखणं, त्यासाठी हा MRTP ऍक्ट आला होता. ते एक शिफारस केली होती की दत्त कमिटीने शिफारस केली होती या पॉलिसीसाठी. नंतर बघा की त्याच्यामध्ये 4 भागामध्ये इंडस्ट्रीचं डिवायडेशन झालं. कोअर सेक्टर म्हणजे नो इंडस्ट्री अंडर द गव्हर्नमेंट मोनोपॉली. हाय इन्व्हेस्टमेंट सेक्टर म्हणजे ग्रेटर दॅन 5 करोड. आणि लार्ज इंडस्ट्रीज हाऊस म्हणजे काय, तर ग्रेटर दॅन 35 करोड इन्व्हेस्टमेंट झाले असेल तर त्याला लार्ज इंडस्ट्रीज हाऊस म्हटलं. जॉईंट सेक्टर म्हणजेच काय, पार्टनरशिप बिटवीन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट सेक्टर, हे सुद्धा याच्यामध्ये करण्यात आलं होतं. नंतर न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 1991. इंडिया ॲक्सेप्ट द LPG रिफॉर्म्स इन 1991 अंडर द प्राईम मिनिस्टर श्री PV नरसिंहराव अँड फायनान्स मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंग. त्यांचे म्हणजे ज्यावेळेस 1991ला LPG हे धोरण भारताने स्वीकारलं त्यावेळेस पंतप्रधान PV नरसिंहराव होते आणि अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग होते. तर त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय होता बघा, फ्री द इंडियन इकॉनॉमी फ्रॉम द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड लीगल कंट्रोल्स, एनकरेज प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन, म्हणजे प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशनला प्रोत्साहन देण्यात आलं होतं. अट्रॅक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ज्याला FDI आपण असं म्हणतो. रोल ऑफ पब्लिक सेक्टर रिड्यूस सबस्टॅन्शियली. सबस्टॅन्शियली म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात किंवा ग्रेट एक्सटेन्शन, ग्रेट एक्सटेंटमध्ये पब्लिक सेक्टरला रिड्यूस. रोल ऑफ पब्लिक सेक्टर म्हणजे काय, प्रायव्हेटायझेशनला याच्यामध्ये थोडीशी प्रायोरिटी देण्यात आली होती. अबॉलिश द इंडस्ट्री, अबॉलिशमेंट ऑर इंडस्ट्रियल लायसन्सिंग, आणि त्याच्यामध्ये लायसन्स, परमिट किंवा कोटाराज ही पद्धत सुद्धा अबॉलिश करण्यात आली होती. नंतर बघा की आपण लिहिलं की ड्राफ्ट ऑफ न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 2023. ड्राफ्ट म्हणजे काय, कच्चा मसुदा. आणखीन त्याचं फायनल असं काही आपल्याला डॉक्युमेंटेशन आलेलं नाही, तर त्याच्यामुळे ते कच्चा मसुदा. मेन ऑब्जेक्टिव्ह काय, एनहान्स द स्पेस इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज ॲट द नॅशनल लेवल, म्हणजे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचा जे काय गती आहे ते नॅशनल लेवलला वाढवणे, हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह होता. डिवाइस म्हणजे मेक अ प्लॅन मेकॅनिझम टू इम्पोर्ट द रेझिलियन्स टू द इंडस्ट्रियल सेक्टर. म्हणजे याचा अर्थ काय, असा प्लॅन बनवा की समजा एखादा कोरोना आला किंवा एखादी मंदी आली तर त्यावेळेस इंडस्ट्रियल सेक्टर रेझिलियन्स म्हणजे काय की त्याचं आव्हान सहज स्वीकारू शकेल किंवा त्याचा एक प्रतिकार करेल. तर असा एक प्लॅन बनवणं हे याच्यामध्ये न्यू इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये एक्सपेक्टेड आहे. होप करतो की बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.